बारामतीच्या नूतन खासदार सुप्रिया सुळे या निकालानंतर आज पहिल्यांदाच पुणे शहरामध्ये आल्या असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केले। सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघामधून हॅट्रिक नोंदवत तिसऱ्यांदा विजय मिळवलाय। मार्केट यार्ड परिसरामध्ये गुलाल उधळत आणि ढोल ताशाच्या गजरात सुप्रिया सुळेंच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर सुळे यांनी मतदारांचे आभार मानले। यावेळेला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजयाच्या घोषणा देत जोरदार शक्तीप्रदर्शन देखील केलं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामधील सर्वात हाय व्होल्टेज असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये जनतेने परत एकदा सुप्रिया सुळे यांनाच पसंती दिली। बारामतीकरांची लेकीला पसंती राहिली हे निकालामधून दिसून आले। केंद्रामधील सरकार बनवण्यासाठी आमच्याकडे मॅजिक नंबर नसल्यामुळे आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। दुष्काळाची परिस्थिती अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी गेले अनेक महिने आम्ही करतोय, ते होत नाहीये। ना चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोहोचतायत। त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात। आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुख दुःख समजून आज जे आमच्या सहकारी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे। हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहून हा देश चालेल। दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला या मतदारांनी नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांची। त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते, पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय। मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच